नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज सासरी आली. काल माझं खूप छान वेलकम झालं आणि खूप दमलो होतो आम्ही दोघी पण, कारण खूप लांबचा प्रवास होता. कारण ती नंतर थोडी कंटाळली होती रात्री, कारण तिची झोप नव्हती झालेली व्यवस्थित. आणि कसं वेलकम झालं, मग भरपूर माणसं दिसली, त्याच्यामुळे थोडीशी ती थोडी रडायला लागली होती. त्याच्यानंतर तिला शांत केलं, छान ती झोपली निवांत रात्रभर. काही त्रास वगैरे नाही तिला, नशीब. आज आहे पहिला दिवस सासरी आणि सकाळीच लवकर उठलो होतो. आईने चहा दिला मस्तपैकी आयता. नाहीतर आमचं सकाळ इकडं पुण्यातल्या घरी काय होतं, एवढं थकलेलं असतो की चहा करायची पण इच्छा नसते. आणि मम्मी तर काय आई तर सगळं देत होती, तसंच आई पण देत आहेत. तर आता छान नाश्ता वगैरे झालेला आहे. गरम पाणी पिते, कारण काल मी नेमकं बिस्लरीचं पाणी पिलं. ते गरम म्हणजे गार नव्हतं, थंड नव्हतं, नॉर्मलच होतं, पण तरी त्याने त्रास झाला थोडा घशाला. पण आता ओके आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग कंटिन्यू करा. बघा दिवस कसा जातो आहे. बाबा सकाळीच गेले होते, काय दूध वगैरे काढायचं असतं सकाळी, माहितीच आहे तुम्हाला, म्हणजे जे शेतकरी लोक असतील त्यांना माहितीच असेल. तर ते तिकडे गेले होते, पण बाळासाठी त्यांना इतकी ओढ लागली की ते परत भेटायला आले. तर बाळा छान खेळत होते, आता झोपलं आहे छान. इथं पाहू शकता. थोडंसं इकडे हे नोट करा, मी तिचे कपडे काढले, मला ते घडी घालून ठेवायचे. तिचे सगळे कपडे मी बाहेर काढले, कारण ते सगळे मोठ्या बॅगमध्ये होते, ट्रॅव्हलर बॅगमध्ये. ते मग काढायचं, परत हे करायचं, ते थोडं वेळ जात होता. तर मी इथं काढले. आता हे छान मी घडी घालून व्यवस्थित ठेवते. आणि हे बाळ छान झोपलेलं आहे. मी पण झोपून घेते, कारण रात्रभर जागलेली आहे मी. तर चलो ब्लॉग कंटिन्यू करा. ए समर्था, झोप झाली बाळाची, झोप झाली, पिलीची झोप झाली. रात्री कोण रडत होतं? गाला डासान पप्पी घेतली काय? बा म्हणलं मला जावंच वाटणार नाही तुम्हाला आता मळ्यात, है ना, मला सोडून. बघा बरं कशी खेळते म्हणा मी. काय हसू येऊ राहील तिला. पिला ए पिला, तुला लाजता येतं? लाजता येतं तुला? हे शमू, तुला लाजता येतं? हा, हसतं पण येतं. लगेच नाटक करून तोंड बोटात काय बोट तोंडात घालता येत. काय गोड खायला मिळतं मला, बोबडी गोड राहिली. शमू शमू हे बिला काका, काय? अरे वा वा, बारी गप्पा मारती पण. अरे वा वा वा, चाल. तू काय माझा ती व्हिडिओ काढून सांग, तुझा व्हिडिओ काढून समोर काय ती व्हिडिओ काढून म्हणून सांग, तुझा व्हिडिओ काढून समोर काय धरू. चला 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 चला, जेवण की बाबा बरोबर, जेवण करते बाबा बरोबर, जेवण करते तू शमू. बाबांक जायचं, हा जायचं बाबांक. चला 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 चला, बाबांक जाय. बंद करायचं ते काही बंद करायचं का? आमच्या बाळाला नुसतं घेऊन फिरा म्हणते. आता वेगवेगळी झाडं तिला पाहिजेत नुसती. सगळी झाडं दिसली तिला, झाडं फार आवडतात बघायला, त्यामुळे ती म्हणते आता मला झाडच बघायचे. हा, कशी आहे आजीला? अशी चांगला, आजी रोज चक्कर मारत नव्हती ना, म्हणून आजीला चक्कर मारण्यासाठी मारायला लावती ती. आता झोपल्यावर रात्री झोपा का मग? हा, ताई तिथं मस्त गरमागरम भाकऱ्या करत आहेत. झोपते ती संध्याकाळची, पण म्हणजे 7च्या पुढे झोपते ना ती. आणि ह्यांची मस्त लुडबुड चालली, असं दाखवत आहेत मी खूप काम करतोय.
ते विसरून जाऊ नये म्हणून ही भाकरी करते, प्रॅक्टिस सोडू नये म्हणून. हा एकच करते फक्त. अजून ते भाजी वा वा, छान छान भाकरी करते. टाइमपास भाकरी करते. टाइमपास भाकरी चाललेली आहे माझी. हॅलो. बाकी सगळं आईच करते. नाही या ना तुम्ही या ना. किती टाइम लागेल? या म्हणा, जेवण करून आलं लगेच. हा वा 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 वा, चांगलं गोल गोल चाललं ना. सगळ्याची लाईनीत उभे राहिले भाकरी बघायला. ते असं होतं ना कधी कधी, नाही का, जेव्हा सगळे थांबलेले असतात ना तेव्हा नाही ते बिघडत. जमते. छान अशी भाकरी झालेली आहे याची, आणि मस्त मस्त भाजली आहे. वा वा वा, छान गोल गोल भाकरी जमली आहे.